काल संध्याकाळपासून नाशिकमध्ये पावसाची विश्रांती। गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी आता कमी झाली आहे। नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आता पाणी आलेलं आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। चंदन, पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे। काल दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेला होता आणि आता दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय। निश्चितपणे वृषाली, खरं तर कालचा दिवस नाशिककरांसाठी ऐतिहासिक होता, कारण अनेक वर्षांनंतर नाशिकच्या गोदाघाट परिसरात असलेल्या हा दुतोंड्या मारुती जो आहे तो पूर्णपणे काल पाण्याखाली असल्याचं या ठिकाणी बघायला मिळालं। खरं तर नाशिकमध्ये आता पावसानं विश्रांती घेतलेली आहे। काल संध्याकाळपासून पावसानं थोडीफार विश्रांती घेतलेली आहे, मात्र गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की नाशिकचा गोदाघाट परिसर असेल, रामकुंड परिसर असेल, या ठिकाणी पाण्याचा जोर जो आहे तो या ठिकाणी वाढलेला आहे। निश्चितपणे पाण्याची पातळी कमी झालेली आहे। आज दुपारनंतर पुन्हा एकदा पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे। त्यामुळे कालपासून गोदाघाट परिसरातले रहिवासी असतील, या ठिकाणी सराफ बाजार आहे, भांडी बाजार आहे, या परिसरातले जे दुकानदार असतील ते कुठेतरी चिंतेत होते। घरांमध्ये, दुकानांमध्ये काल पाणी शिरल्याचं आपण या ठिकाणी बघितलं। आज मात्र पाण्याची पातळी थोडीशी सामान्य झालेली आहे, थोडीशी कमी झालेली आहे। मात्र जरी असं असलं तरी दुकानांमध्ये, घरांमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे प्रचंड चिखल सगळ्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे आज देखील सराफ बाजार, भांडी बाजार या संपूर्ण परिसरामध्ये हा चिखल काढण्याचं काम जे आहे ते नागरिक करतायत। काल रात्रीपासून खरं तर नागरिक आपल्या दुकानांमध्ये शिरलेला हा चिखल बाहेर काढत असल्याचं बघायला मिळतंय। पावसानं जरी सध्या विश्रांती घेतलेली असली तरी दुपारनंतर मात्र पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला तर गंगापूर धरणातनं आणखी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। 10,900 क्युसेक्स एवढ्या मोठ्या संख्येनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या गंगापूर धरणातनं सुरू आहे आणि परिणामी आपण या ठिकाणी जर माझ्या मागे बघितलं तर दुतोंड्या मारुतीच्या सध्या छातीपर्यंत पाणी जे आहे ते या ठिकाणी लागलेलं आहे। अर्थात पाऊस थांबल्यामुळे पाण्याची पातळी निश्चितपणे कमी झालेली आहे, मात्र दुपारनंतर जर पाणी वाढलं तर पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढेल असा इशारा प्रशासनाच्या वतीने दिलेला आहे आणि त्यामुळे सगळ्या परिसरातल्या रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।